त्याचे हृदय स्वच्छ होते आणि स्वच्छ हृदय असलं त्या ठिकाणी देव आमच्या आदिशक्ती मुक्ताबाईंनी सातीच्या अभंगामध्ये एक अभंग दिलेला आहे. शुद्ध याचा भाव गजानन कोणाला हा लक्षात ठेवा. अशा प्रकारे आणि या ठिकाणी ते विचारलं बाळगून आहे आत्ता पाण्यात ठेवलेलं आहे. आता मला अगोदर इकडे जायचं आहे. पुढी सोडली आणि पाहत त्याच्यामध्ये दोन वाक्य म्हणे काय पुढचा माझ्याकडे काय ते म्हणे बाबा हा पहिलं वाक्य असं आहे आणि कोणतं डाव्या हातानं माशा हाताने बरं. दुसरं कोणतं आहे उजव्या हातानं जेवण करावं. म्हणजे एक आमचे 2 महिने त्याने चालू आहे. जाहिरात फसवत असते. जाहिरातीच्या नादी लागू नका आणि फसू नका. स्वतः फसू नका दुसऱ्याला फसवू नका. असं तर त्या ठिकाणी लोकरात त्यांना आली. कृष्ण कुठे विचारला म्हणे पाळण्यामध्ये राहिलेला आहे. चांगला झोपलेला आहे तो आता त्याला उठवला. कृष्णाला वाटलं हे माझं पहिलं गिऱ्हाईक आहे आणि हे जर पहिलं गिऱ्हाईक फुटलं तुम्ही कोणी दुकानावर जा कोणी व्यापाऱ्याकडे जा पहिलं तुमचं गिऱ्हाईकच घ्या. किंवा त्याचं जर ते 56 रुपये असेल तुम्हाला 50 रुपयात देते. जाऊ द्या म्हणते 6 रुपये पहिलं गिऱ्हाईक आहे. त्या ठिकाणी किती खोटारली आज तू झोपला नमूद केलं रोज झालेला गेली धाव उठलेला नंतर हात घेतलेला आहे. पण इकडे यशोदा म्हणते हे कोण आहे कोण असतो विचारून मुलाला तर घेतलं मला शंका येऊन राहिलेली आहे. सांगा तू कोण आहे तुला विचारायचा काय अधिकार आहे. मला तू कोण विचारणारी म्हणजे का म्हणजे मी तुझी मोठी बहीण आहे. मोठ्या बहिणीला लहान बहिणी काही विचारू शकत नाही. तुझं बाळ म्हणजे जेव्हा आईच्या उद्याला 3 महिन्याची होती किंवा माझं लग्न झालं बाबांनी तुझं 3 महिन्यांच्या असताना माझं लग्न झालं. तुमचा जवळ एवढा खातं तुला पाठवत नाही पण तुला झाला. मी फक्त एवढं सांगणारी मी माझ्या बहिणीच्या घरी जाते. परवानगी द्या त्याला खाली आज बिगर परवानगी आलेली आहे. अशी होती कृष्ण म्हणायला लागले की मला हे पहिलं गेले काय घेतलं कृष्णापान करायला लागले आहे. कृष्णानं वृत्त ओढलं पण सगळं मुक्ती भाव राक्षसींच्या गेला बाळ लहान हे राक्षसी महान म्हणजे मोठी माझ्या बाळाला दृष्टी लागली आहे. आई तर त्या दिवशी जेवण नाही करत. एखाद्या मुलाला जर पुढे पडला सायकलवरून आत्या राजदूत आहे की नाही
त्या गायकांना फार कोणतंच नाव केलं पण त्याने राजदूत, पण त्याच्याकडे माझा एक शब्द लावायचा आहे, यम यम राजदूत. मला अशा प्रकारे बाळ पडला आणि तिची उचलून घेतली. असं लहानचे मोठे झालेले कृष्ण, लहानचे मोठे झाल्यानंतर सौंदर्य मिळवले. ते त्या वैद्या वाकड्या उदाहरण्या सगळे भले एकत्र केले. त्यांना बोलावलं, अरे इतके हातपुढे काय तुम्ही म्हणजे आमची आम्हाला दूध नाही देत. एवढं मोठं नंद म्हणजे लाभ जाईल त्यांच्या घरामध्ये, त्याला नंद म्हणत होते. नवरा गाईचं दूध जाते कुठं आपल्या गावातलं, गोकुळाचं दूध दही दोन्ही कुठे जाते जर कोण दूध आणून नाही दिलं, साधी गोष्ट नका समजू, त्याच्या राहीच आहे म्हणून दूध हे सगळं बसलेलं जाते. म्हणून आता काय करा, तशी आपल्याला कोणी खाऊ घेतले ना तेवढे कर्म वाचले प्रथा परब्रह्म निष्काम तो हा गंभीर घरी वाक्या वाय कृष्ण नवनीत चोरी. नवनीताची चोरी केली. नवनीत कसं असते, कोमल. लक्षात घ्या, नवनीत म्हणजे कोमल. तुझं बाह्य नवनीत कैसे सत्य नाचे चित्त. थोडक्यात सांगायचं, परमात्म्यानं चित्त तोडलं. हरिने माझे हरिने समाजामध्ये पद, घरामध्ये एक पद पाहिजे. सर्वांच्या घरामध्ये एक पद आहे का, की कसा सुटपा. सासू असो, सासरा असो, नवीन असो, धीर असो, जावा असो, सुना. पण त्यांना सुना नाही, मुलगी म्हणा. मुलगी मानाने म्हणा आहे. सुना हे आपल्या मुली आहे. इतकं प्रेम राहा सगळ्याचा मला करता. आणि समाजात पद आणि परमात्मा करता चित्ताची गरज आहे. प्रपंचाकरता वित्ताची पैशाची गरज आहे. कोणी फुकट उधार कोणी देणार नाही. का म्हणून आणायचं आहे ते आख्याचे तसा कोणी देणार नाही. पैसा पाहिजे. अशा प्रकारे सगळ्यांनी एकोपा केला. गवळणीच्या वेळी चोऱ्या करायला लागले. एक जोडून म्हणजे कृष्णा तुला काय वाटतंय, माझ्या घरी येऊन पाठ. कृष्ण म्हणजे ते द्या. तिचा घर नंबर किती आहे, म्हणजे 420. 420 का कारण सांगतो. तो शिकव जगाची एक राशी परमात्म्याच्या नावाखाली आपण लग्न जायचं. याचं त्याला देत नाही, तुम्ही जात तुम्ही याचं काही वस्तू न गेला तो 420 आहे. मग त्या घरीच केला भगवान. गेल्यानंतर दही खाल्लं आणि तिच्या तोंडाला दही जाऊन पसार झाले. सासू आली म्हणते, मुलं येतात कला करतात, तुझं तोंड पाय करत आहे. त्या ठिकाणी भांडण सुरू. अशा प्रकारे भांडण सुरू झाले. गौरवने सासून गेल्या, यशोदेपर्यंत आल्या आणि त्या म्हणायला लागल्या, यशोदे कृष्णाला
कथा कधी आहे का कोणाकडे नको तो कृष्णा तुलानी ताकीद करते हरी कुणाच्या जाऊ नको कृष्ण आम्हाला ताकीद आहे जाऊ नको कोणाकडे तू शाळा तू आजची शाळा अलग आहे माझा माझं 3.5 वर्षांचा मग कॉन्व्हेंट आमच्या खेड्यापासून तुम्ही आम्ही बरं कॉन्व्हेंट तुमच्या शहरात कसे नाही शरीर पकडले त्या कॉन्व्हेंट शहराकडे नायक पण केल्या पण खेड्यातल्याही नाऱ्याची आवडून नाही मराठी शाळेत कोणा दिसतच नाही घ्या त्यांची ती शाळा आजची आमची नाही लागली शाळा आवडली काही बोधणे त्यामुळे त्या ठिकाणी सगळ्यांनी शिदोऱ्या आणल्या बदलताना एकत्र केल्या शिदोऱ्या म्हणजे पाप पुण्य ही शिदोरी आहे तुमचं पाप आणि पुण्य याची शिदोऱ्या यांची एकत्र केल्या पाप किती आहे कोणाचं पुण्य किती आहे ज्याचं पुण्य जास्त असेल ते जवळ झाले भगवंतांनी पापीचे लोक आहेत पापी अभक्त दैत्य मातेने ठेवलेले ते त्यांना दूर गोष्ट आहे म्हणून असे लोक गोष्ट आहेत त्या ठिकाणी काळा केलेला आहे तो काळा पुढे गेला तुका म्हणे आळ म्हणतो तो काळा वाढवणचा होत असतो आणि तो काळा भक्ता होत असतो लक्षात ठेवा काळा करते संतोष
होऊ शकत नाही. यांच्या देवाला काला करता येत नाही, भक्ताला तेवढीच करता येत नाही देवाशिवाय. आणि म्हणून तो काला त्या काला म्हणजे का? काला म्हणजे आता आपण काय दही काला म्हणतो आपण. आजचा दही काला गोमटा दही आणि त्याच्यामध्ये साखर टाकतात. साखर आणि दही एकाच रंगाची आहे. गुणधर्म दही अलग असते, दही आंबट आहे, साखर गोड आहे. गुणधर्मात दही अलग असते, पण रंगात एक आहे. तसं या ठिकाणी हा जो आपण काला करणार आहोत पोहे, दही आणि साखर हे तिघांचं मिश्रण म्हणजे काला. हे आपलं भौतक आहे. हा काला आपल्याला खायला मिळेल, पण खरा काला कोणता आहे? जीव शिव जोडणी एक रूप झाले. एकनाथ महाराज सांगतात, जीव शिव जोडणी एक रूप झाले, गुढीत संचय जैसे पैसे. देव आणि भक्त एकत्र होते, त्याचं नाव काला आहे. ज्ञानेश्वर
जे काही परमात्म्याने मला बुद्धी दिली त्या बुद्धीच्या बळावर आपल्या पुढे 2 शब्द सादर केलेले आहेत. एक म्हणजे अग्रसेन भवनचे जे कार्यकर्ते आहेत, अध्यक्ष आहेत, यांनी या ठिकाणी या मंडळावर कितीतरी प्रेम दाखवलेलं आहे. त्यांना मी धन्यवाद देतो. विशेष म्हणजे आमच्या नागपूरकरांचं दरवर्षी सायकल वारकरी आमचे अतिशय परमप्रिय त्याचं नाव म्हणजे उच्चारता क्षणिक आनंद प्राप्त होतो. अरुण दादा आमचे गायकवाड भाऊ, श्रीखंडे भाऊ, देशमुख भाऊ अर्थात बाकीचे नावांची यादी सगळ्या त्याच्यामध्ये आलेल्या आहे. प्रत्येक पावने सबके पाव अशा प्रकारचे जे जे काही म्हणून कार्यकर्ते आहेत त्या सर्वांना मी धन्यवाद देतो. तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे या माझ्या उड्या पण प्रेम आहे त्या प्रेमाच्या बरोबर मी तुमच्या 15-20 मिनिटं जरी जास्त घेतले तर कोणी काही म्हटलं नाही. इतकं सायलेन्स होतो हे मोठं महाभाग्य समजतो. अशा प्रकारे आपल्या सर्वांच्या एकोप्याने हा कार्यक्रम भगवंताच्या म्हणजे अनंत कोटी ब्रह्मांड नावाचा श्री समर्थ सद्गुरू गजानन बाबाच्या कृपेने हा पार पडला. आपल्या गजाननांची कृपा आहे म्हणजे संतांची कृपा आहे. संत संघाची माणसाला अत्यंत गरज आहे. एका शब्दात सांगतो, सत्संग हे जीवनाचं तामिक आहे. सत्संग जीवनाचं तामिक आहे. एखादा चिकनगुन्या झालेल्या मुलाला, बाईला, माणसाला सशक्तपणा आला एक समाजांची वाक्य येतात की कॉम्प्लेक्स राहायचा एक घ्या तुमची ताकद म्हटली तशी आमची ताकद म्हणजे भगवंताचं नाव. भगवंताच्या नामामध्ये ही ताकद आहे. नाव घेता वाटत आली यज्ञ पावला पावली. आमच्या नागपूरकरांच्या पावला गणित एक यज्ञ झाला. 12 दिवसापर्यंत हा महायज्ञ झालेला आहे. प्रत्येक पावला तुमच्या गणाचे मोठे शबरीचे आहे ना आपले गुप्तादारा सुंदर गायन करतात त्या गाण्यावर. मला तेवढे येणार नाही कारण की किती लायसन किती द्यावा आहे किती दिवस चालू आता करता जसा असेल तसा. तर मला सांगायचं अर्थ अशा प्रकारे आपल्या रोगांच्या आमच्या आया बहिणींचं सुद्धा मला त्यांना धन्यवाद द्यायचे आहे. आपल्यालाही धन्यवाद देतो. शेवटचा दिवस गोड व्हावा प्रत्येकाला वाटतंय. कलकत्तावाले टिवडेला ते सुद्धा आपल्या डिग्रीच्या विशेषत्वाने तिथं उपस्थित आहेत. ठीक आहे इथे यजमान आहेत म्हणजे पहा किती भाग्य. आणि मी तुम्हाला सांगू लागतो गजानन बाबाच्या कृपेनं पुढच्या वर्षी आमच्या नागपूर संत श्री गजानन सेवा समिती 3 खंबा 3 हे फक्त नाव आहे पण सगळं नागपूर ओळखलं. 80 लोक आले तिथेच नेते बाकीच्या खेड्यापाड्यातले आमच्या कमलवीर सुद्धा आलेल्या त्या ठिकाणी नागपूरच्या काय भाग्य आहे खरोखर. अशा तऱ्हेने
म्हणून आपल्याला आमच्या श्रीखंडे बाई आलेले आहेत, बायांपैकी आणखी काही आलेले आहेत. त्या सर्वांचं या ठिकाणी कौतुक करावं जेवढं कोण आहे. पुढच्या वर्षी गजानन बाबा यापेक्षा तुमच्या अंगात जास्त ताकद देऊ आणि यापेक्षा हा कार्यक्रम तुमचा भरगच्च हो अशी त्या श्री समर्थ सद्गुरू गजानन बाबाच्या चरणी आणि मी प्रार्थना करतो आणि कीर्तनाला राम देतो.